मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. 1659चा तो ऐतिहासिक दिवस प्रतापगडाच्या पायथ्याशी साऱ्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडत होती. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी झटणारा रणमर्द राजा आणि अफझल खान आदिलशाहीचा बलाढ्य सरदार यांची भेट ठरली होती. ही केवळ एक भेट नव्हती, ही होती दूरदृष्टी, रणनीती आणि विजयाची कथा लिहिणारी ऐतिहासिक घडामोड. शिवरायांच्या नियोजन शक्तीने आणि धाडसाने प्रतापगडाच्या कुशीत उभारलेली ही गाथा आजही प्रेरणा देते. शिवाजी महाराजांनी या भेटीची व्यूहरचना कशी आखली, अफझल खानाला ठार करण्यामागे काय होतं, शहाजीराजांचे योगदान आणि शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांनी या ऐतिहासिक घटनेत कसा निभावला महत्त्वाचा भाग. चला या साऱ्या घटकांना साक्षी ठेवत जाणून घेऊया. शिवाजी महाराज व अफझल खान भेट, दूरदृष्टी, रणनीती आणि विजयाची गाथा. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया या अभूतपूर्व भेटीला. शिवबाने आता 25शी ओलांडलीच होती. त्यांचा शत्रूही आता नाईलाज असतो का होईना आदराने शिवाजी राजे असा उल्लेख करू लागला. भारतासह परदेशातील राज्यकर्त्यापर्यंत शिवाजी राजांचा पराक्रम पोहोचला होताच. त्यातून शिवरायांना दैवी पुरुष, दैवी अवतार, चमत्कार करणारे, एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसणारे, अचानक सदृश्य होणारे अशा प्रकारची बिरुदेही चिकटवली. यातून अनेक मिथकेही निर्माण होऊ लागली. विशेषतः शिवाजी राजांचा पराक्रम, शौर्य, विजयाची खात्री, प्रचंड दहशत इत्यादी बाबत बादशहाकडून सामान्य सैनिकांच्या मनात भीतियुक्त कुतूहल होतेच, तर जनसामान्य, रयत, प्रजा, जनता यांच्या मनात प्रचंड आदर होता. शिवाजीराजे लोकार्थाने जहागीरदार पुत्र होते. लहानशा स्वराज्याचा कारभार वडिलांच्या नावाने ते पाहत होते. असे असतानाही शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, स्त्रिया, युवक, आबाल, वृद्ध, व्यापारी, सेनाधिकारी, सेना, कलाकार हे सर्वच आनंदात होते. शेतकरी स्वेच्छेनेच कर भरणा करत होते. स्वराज्य निर्माण, विस्तार, व्यवस्थापन ही अखंडित प्रक्रिया सुरूच होती. अगदीच गरज भासल्याशिवाय राजांनी शत्रूविरोधात हाती शस्त्र धरले नव्हते. शत्रूची ही जीवितहानी होणार नाही एवढी काळजी शिवाजीराजे घेत असत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवरायांनी केलेला बहुमान, सन्मान, आदर स्वराज्याबाहेर आणि विशेषतः मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाहीत सामान्यांसाठी विशेष भावनिक चर्चेचा विषय झाला होता. यातून शत्रू सैन्यात एक भावना पसरली की शिवाजीराजांच्या राज्यात प्रत्येक स्त्रीला देवता स्वरूप मानले जाते. परिणामी सैनिकही मृत्यूच्या दारात उभे असल्यास जिवंत राहण्यासाठी अंगावर स्त्रीवेश धारण करू लागले होते. स्वराज्यातील मावळे जिंकण्यासाठीच लढत होते. एक मावळा स्वतःच शिवाजी समजूनच लढत असे. त्यातून शत्रू सैन्यातील इतिहासकार मराठा मावळा सैन्यांची संख्या सांगताना 5,000 शिवाजी, 2,000 शिवाजी, 100 शिवाजी असा करत असत. एवढी शिवाजी राजांची जरब बसलेली होती. पुढे पुढे तर शिवाजी महाराजांचे मावळे हल्ला करणार आहेत एवढ्या बातमीनेही आदिलशाहीतील वतनदार, किल्लेदार किल्ले शिवाजी राजांच्या ताब्यात देऊ लागले. परिणामी आदिलशाही खिळखिळी होऊ लागली होती. त्यातच अंतर्गत बंडाळी सदृश्य अवस्था, आदिलशाहीची दुरवस्था होण्यास शिवाजी राजेच जबाबदार असल्याची दरबाराची बडी बेगम यांची व सरदारांची खात्री झाली होती. त्यातूनच आदिलशाहीतील अफझल खान नावाच्या अत्यंत बलाढ्य, पराक्रमी, क्रूर, कपटी सरदाराने शिवाजीस जिवंत व मृत पकडून विजापूर दरबारी हजर करण्याचा विडा उचलला आणि शिवाजी राजांवर चालून आला. तिशीतील शिवाजी राजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढून तेथेच स्वराज्याच्या खर्चाने आजही जिची देखभाल होते अशी कबर बांधली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडलेल्या या भीमकाय पराक्रमाच्या नंतर शिवरायांच्या जीवनात अगणित लढायांचे प्रसंग आले व त्यांच्यावर लादले. शिवाजी महाराज
महाराजांना एक आनंददायी रयतेचे स्वराज्य निर्माण करायचे होते. त्यासाठी नाइलाजाने त्यांना हातात शस्त्र धरावे लागले. सैनिकांना प्रेरणा मिळावी, सैनिकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिवाजीराजे अनेकदा स्वतः आघाडीवर असत अथवा सैनिकांना आपणास भवानी देवी प्रसन्न असल्याचा संदेश देऊन विजयीच होणार असे संकेत देत. असेच काही प्रमुख प्रसंग धावत्या पद्धतीने पाहूया. त्यातील पहिला प्रसंग आहे शिवाजीराजे व अफझल खान भेट. शिवाजीराजांना संपवायचेच या विश्वासाने शपथ घेऊन अफझल खानाने विजापूर सोडले. शहाजी महाराजही कर्नाटकात सावधच होते. त्यांनी विश्वासू सरदारांच्या माध्यमातून अफझल खानाची इत्थंभूत माहिती मिळवून शिवाजीराजांना पाठवली. शिवाजीराजांचे हेर खाते सुद्धा होते. अफझल खान विजापूर सोडणार त्यांच्या एक दिवस अगोदर त्याच्या फौजेतील मानाचा हत्ती मरण पावला. अफझल खानाने आपल्या जनानखान्यातील 200 स्त्रियांची भीतीमुळे कत्तल केली. अफझल खानाने मनोधैर्य खचत जाईल व परिणाम सैन्यही नामोहरम होईल अशा अफवा शिवाजी महाराजांकडून सैन्यात तसेच परिसरात पसरवल्या जात असत. अफझल खान वाईचा सुभेदार होता. त्याचा एकूण दरारा हा मोठा होता. यावेळी शिवाजीराजे राजगडावर जिजाऊ व सर्व कुटुंबासह होते. सईबाईंचा नुकताच मृत्यू झालेला होता. शंभू बाळास 3रे वर्ष चालू होते. खान राजगडावर चालून आल्यास कदाचित मोठा विध्वंस सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शिवाजीराजे जिजाऊंचे दर्शन घेऊन व कुटुंबाचा निरोप घेऊन किल्ले प्रतापगडावर आले होते. खानास जावळीतच गाठायचे या विश्वासाने शिवाजी महाराजांनी व्यूहरचना केलेली होती. अफझल खान सारखा महाबलाढ्य महाकाय शत्रू प्रथमच समोरासमोर लढणार होता. त्यामुळे शिवाजीराजांनी जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच जिजाऊस एक संदेश सुद्धा दिला होता. माझे बरे वाईट झाल्यास शंभू बाळास मांडीवर घेऊन स्वराज्य निर्माण करावे असे शिवाजीराजेंनी जिजाऊस सांगितलेले होते. यावरून अफझल खान व शिवाजीराजे भेटीचा आपण अंदाज लावू शकतो. शेवटी शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वच राजकीय नीतिकौशल्यांचा वापर केला. अफझल खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी समोरासमोर भेटीसाठी आणण्यात यश मिळवले. दोघेही निशस्त्र सोबत वकिलासह एकमेकास भेटून राजकीय तोडगा काढणार होते. असे असले तरी दोघेही पूर्ण सावध व संधी येताच दुसऱ्याचा काटा काढायचाच याबाबत ठाम होते. अफझल खानाच्या तुलनेत शिवाजी महाराजांची शरीरयष्टी, उंची, वय, अनुभव सारेच कमी होते. त्यामुळे अफझल खानास अतिविश्वास होता. ठरल्याप्रमाणे 10 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास प्रथम अफझल खान आपल्या 10 अंगरक्षकासह वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सोबत शामियान्यात पोहोचले. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरून सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला. ठरल्याप्रमाणे सर्व योग्य असल्याचा निरोप मिळताच अंगावर चिलखत घातलेले शिवाजीराजे शामियान्यात आले. दोघांची नजरानजर झाली. अफझल खानाने उभे राहून शिवाजीराजांना आलिंगन देण्यासाठी हात पुढे पसरवले. शिवाजी महाराज सावध झाले व त्यांनी अफझल खानाच्या आलिंगनास प्रतिसाद दिला. शिवाजी मिठीत सापडताच अफझल खानांनी त्यांना दाबून मारण्याचा प्रयत्न केला. उजव्या हाताने लपून ठेवलेला बिचवा बाहेर काढून पाठीत खोपसण्याचा प्रयत्नही केला, परंतु शिवरायांनी चिलखत घातलेले असल्यामुळे काही इजा झाली नाही. पुढे क्षणाचाही विलंब न करता शिवरायांनी हातातील वाघनखे अफझल खानाच्या पोटात खुपसून कोथळा बाहेर काढला, तर सोबतच बिचव्याने पोटावर सपासप वारही केले. काय होत आहे हे समजायच्या आतच अफझल खान जमिनीवर कोसळला. अफझल खानाच्या वकिलाने हा प्रकार पाहिला. आपला मालक धारातीर्थी पडल्याचे पाहून वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी जवळील तलवारीने निशस्त्र शिवाजी महाराजांवर वार केला. बरीच झटापट झाल्यावर नाइलाजास्तव शिवाजी महाराजांनी वकील कृष्णा भास्कर कुलकर्णींची मान उडवली. शिवाजी महाराजांनी ही लढाई जिंकून घेतली. अफझल खानावरील विजयाने डच, फ्रेंच, इंग्रज व्यापारी तसेच सर्वच शाह्याही हादरल्या. अफझल खान विरोधी लढताना शिवाजीराजे मारले गेले असते तर शहाजीराजांनी विजापूरवर हल्ला करून आदिलशाही संपवायची एवढी तयारी केलेली होती. तसेच शिवाजी महाराजांनी मंत्रिमंडळ, सेनापती, सैन्य यांना काही गुप्त सूचना सुद्धा दिलेल्या होत्या. अफझल खानाकडून शिवाजी मारले गेल्यास अफझल खानाच्या हाती काही लागू द्यायचे
द्यायचे नाही. प्रतापगडवर आलेले सैन्य कापून काढायचे, वाईचा तळ उद्ध्वस्त करायचा. शहाजीराजे व जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजेंना राजे मानून स्वराज्याचे निर्माण कार्य चालूच ठेवायचे आणि अफझल खान मारला जाऊन आपला विजय झाल्यास अफझल खानाकडील सर्व शस्त्रास्त्रे रोकड जर्जवाहीर काढून घ्यायचे. त्याचे सैनिक सोबत येतील त्यांना ठेवायचे. इतरांची इच्छा नसल्यास निशस्त्र करून सन्मानपूर्वक त्यांना आदिलशाही हद्दीपर्यंत पोहोचायचे. अखेर शिवाजी राजेंचाच विजय मिळाला आणि पुढे पन्हाळा कोल्हापूर घेऊन कोकणात उतरायची ही मोहीम सुरू झाली. ही होती प्रतापगडाच्या रणांगणावर घडलेली शिवरायांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची अजरामर गाथा. शिवाजी महाराजांनी फक्त अफझल खानाचा पराभव केला नाही, तर एका बलाढ्य साम्राज्याच्या विरोधात स्वराज्य स्थापनेसाठी पहिलं मोठं पाऊल उचललं. शिवरायांची रणनीती, अफवांच्या कूटनीतीचा वापर आणि त्यांच्या अंगरक्षकांनी केलेलं अप्रतिम रक्षण यामुळेच हे सर्व शक्य झालं. शिवाजी महाराजांच्या या कार्यामुळे जगभर त्यांची कीर्ती पसरली आणि ते खऱ्या अर्थाने राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रतापगडाच्या पायथ्याशी आजही अफझल खानाची कबर आहे, जी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देते. इतिहासाने ही घटना सुवर्णाक्षरात कोरलेली आहे. शिवरायांची दूरदृष्टी, निशंक धाडस आणि रणांगणावरच्या अपार यशामुळे आपल्या सगळ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरलेले आहे. चला तर मग इतिहासाच्या सुवर्ण पानातून प्रेरणा घेऊन स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपल्या हे जीवनात रणनीती आखूया आणि यशाची नवीन गाथा लिहूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.